रोजचं एकाच एक पद्धतीचं वरण खाऊन कंटाळा आलाय, तर एकदा हे खानदेशी पद्धतीचं झणझणीत हिरव्या मिरच्यातलं वरण करून बघा. रोजच्याच वरणाला वेगळी चव. तर खानदेशी वरण बनवण्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ 3-4 वेळेस पाण्यातून स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून हिरव्या मिरच्या धुवून त्याचे असे तुकडे करून त्या डाळीमध्ये टाकून घ्यायचे. तुमच्या घरामध्ये जेवढं तिखट खाल्ल्या जाते तसं तुम्ही मिरच्या घेऊ शकता. तर कुकरमध्ये ठेवून आता त्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर कुकरमधून 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरमधून काढून एका घोटणीच्या साहाय्याने सगळ्या मिरच्या बारीक वाटल्या जातील असं त्याला घोटून घ्यायचं आहे. आणि इकडे फोडणीसाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. त्यात 1 चमचा तेल टाकून जिरे मोहरी फोडणीला, थोडीशी हिंग, अद्रक लसूण, कढीपत्ता आणि किसलेलं खोबरं, सुकं खोबरं सगळं मिक्स करून आपण हाटून ठेवलेली डाळमध्ये टाकायची. आणि आपल्याला जसं घट्ट पातळ हवंय तसं गरम पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. ज्या भांड्यामध्ये आपण डाळ घोटली होती त्याच भांड्यात पाणी टाकून रिन्स करून घ्यायचे. तर असं मी मीठ टाकायला विसरले, तर तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकून त्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकून त्याला चांगली एक उकळी आणायची. आणि असं आपलं हे खानदेशी झणझणीत वरण तयार झालेलं आहे. भाताबरोबर लोणचं आणि पापड सर्व करा, खूप छान लागतं. रोजच्या वरणाला एक वेगळा ट्विस्ट देऊन हे हिरव्या मिरच्यातलं वरण ट्राय करा.